करणार नाहीयेत. आयडिया आल्या गवलीपाडा संघाच्या नाही. विवेक आणि ऋतिक ही जोडी. तर अतुल नडगे सॉरी अतुल ठाकरे हा खेळाडू जो आहे तो या मैदानावरती पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळतोय. क्या बात आहे. पहिला चेंडू आपण जर पाहिला तर डोक्याच्या वरती आणि पहिला चेंडू वाईड तसेच एक बाउन्सर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. सलामीला विवेक. पहिला चेंडू वाईड आला. त्यानंतर मात्र आता एक चांगली डिलिव्हरी या ठिकाणी हाताळली गेली. म्हणजे एकच चेंडू टाकून झालाय असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण की आपण जर पाहिला एक इल्लीगल चेंडू होता. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा हायवे एंडच्या बाजूला ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आडव्या पट्ट्याने चेंडूला खेळला होता. मयूर शिंदे त्या ठिकाणी चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत एक धाव या ठिकाणी पूर्ण झाली. एका धावेने धाव फलक पुढे सरकतोय 2 वरती जाताना. दरम्यान एक निर्धाव चेंडू या ठिकाणी टाकला गेलाय. येस 3 चेंडू टाकून झालेत. 2 धावा धावफलकावरती. अतुल चांगली गोलंदाजी करतोय. ऑफसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा गॅपमध्ये चेंडूला टाकलाय. चेंडू चालला सीमारेषेच्या बाजूने वेगानं 4 धावांसाठी चौकार. तर अतुल ठाकरे याच्यावरती आक्रमण चढवलं होतं. कव्हर एक्स्ट्रा कव्हर थोडासा आपण जर पाहिला तर त्याच्या मधनं चेंडूला धाडण्यासाठी यशस्वी झाला होता फलंदाज. शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न थोडासा सफल झाला होता. डाव्या यष्टीच्या बाहेर येण्याचा प्रयत्न आणि नंतर तिकडनं चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नव्हता गवलीपाडा संघाच्या फलंदाजाचा. धावसंख्या आपण पाहू शकता 6. चेंडू टाकून झाले ते 5. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा अतुल ठाकरे. व्हाईट बॉल आउटकटर चेंडू. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करत असताना आपण जर पाहिलं तर काल सुद्धा प्रकाश तुंबडा याने चांगली गोलंदाजी केली होती. आज अतुल हा एक अजून एक कसलेला गोलंदाज मी म्हणेन. नक्कीच या टेनिस क्रिकेटचा अनुभव त्याला नक्कीच थोडाफार जास्त आहे असं मी म्हणेन गवलीपाडा संघापेक्षा. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे. चेंडूवरती जोपर्यंत जाईल क्षेत्ररक्षकाने चेंडूला उचलेल फेकेल घातक ठरू शकेल आणि या ठिकाणी आपण पाहू शकता काय घडते तर फलंदाज बाद. योगेश बराप बॉलिंग मार्क वरती आणि नवीन फलंदाज रणजित बुरकुंड. पहिल्या फेरीतील हा जो सामना आहे तो म्हणजेच पहिल्या फेरीतील हा तिसराच सामना आहे. 12:13 झालेले आहेत. वेळ जास्त खर्च होतोय आणि लवकरात लवकर विनंती असेल की आपण जास्तीत जास्त षटकांची मॅच खेळवायच्या आहेत. आज काही जणांना नक्कीच सुट्टी असेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये पब्लिक अजून वाढेल. लाईव्हच्या माध्यमातून जवळजवळ 200-250 जण ह्या टुर्नामेंटला जोडले गेलेलेच आहेत ऑलरेडी. दरम्यान हा चेंडू
चांगल्या पद्धतीने अलंदा कार्पेट खेळला रणजित याने. रणजित एक चांगला फलंदाज आहे या गवलीपाडा संघाचा. आज मकर संक्रांतीचा दिवस. कालपासून जर आपण पाहिलं तर खो खोचा वर्ल्ड कप नवी दिल्ली या ठिकाणी सुरू झालेला आहे. इंडोर गेम इंदिरा गांधी इंडोर हॅलो हॅलो ठीक. तर दिल्लीच्या त्या मैदानावरती इंदिरा गांधी स्टेडियम जे इंडोर गेम म्हणजेच आपण जर पाहिलं तर मैदानामध्ये आणि जे घराप्रमाणे शेड प्रमाणे बनवलेलं जे मैदान असतं त्यामध्ये ती स्पर्धा आयोजित केली जाते. एक धाव ही नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? मिसफील्ड झाले आणि 2 धावा मिळतील सहजतेनं. तिसऱ्या धावासाठी निघालात. या ठिकाणी आपण पाहिलं तर थ्रो आला तो सुद्धा खराब. 3 धाब्यानं धावफलक थोडासा पुढे सरकला गेला जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 12 या धावसंख्येवरती. थोडस सावकाश क्षेत्ररक्षण केलं होतं. पंचांना विनंती असेल जर पाणी हवं असेल यष्ट्यांमध्ये टाकण्यासाठी तर या ठिकाणी इशारा द्यायचा आहे. क्या बात है क्या बात है. अपील आणि फलंदाज बाद. लेग बिफोर द स्टंपच्या पद्धतीने LBW पद्धतीने बाद झालाय फलंदाज रणजित. थँक्यू डीजे. आपण नक्कीच खो खोच्या वर्ल्ड कप विषयी बोलत होतो. भरपूर जण खो खोचे प्रेमी आहेत ते आपल्या ग्रामीण पट्ट्यामध्ये. खो खो विश्वचषक 2025 ची सुरुवात सोमवारी नवी दिल्ली इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम मध्ये उद्घाटन झालेलं आहे आणि पुरुष आणि महिला या दोन्ही संघांच्या मॅचेस तुम्ही पाहू शकाल. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन IOA यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे. दरम्यान हा चेंडू आपण पाहू शकता. डिरेक्टचा प्रयत्न. दोन्ही गाडी एकाच प्लॅटफॉर्म वरती. फलंदाज बाद होताना दिसेल तो म्हणजेच ऋतिक. दरम्यान ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडूला धावसंख्या होती 13. आता मात्र पुढे वाढेल. किती धावा येतील या चेंडूवरती तर धावसंख्या झाली 14. सामना सुरू आहे तो म्हणजेच जय गणेश गवलीपाडा विरुद्ध आई सोनसरी तांबडमाळ या दोन संघादरम्यान. भरपूर प्रेक्षकांनी हजेरी लावली. आज संक्रांतीचा दिवस आहे आणि काही जणांना सुट्टी असेल काही जणांनी सुट्टी घेतली असेल. मात्र घर बसल्या तुम्ही हॉटस्टार किंवा मग स्टार स्पोर्ट्स वरती ह्या खो खोच्या मॅचेस पाहू शकता. भारतीय पुरुष अ गट त्या गटामध्ये नेपाळ, पेरू, ब्राझील आणि भूतानसह असे महिला संघ अ गटामध्ये रिपब्लिक ऑफ इराण, मलेशिया आणि कोरिया हे संघ तुम्हाला बघायला मिळतील. सुंदर स्पर्धा चालू आहेत. कालपासून जर आपण पाहिलं भारत एक सामना खेळला आणि एक सामना त्याने जिंकलेला आहे. आज सुद्धा भारताची मला वाटते दुपारच्या वेळेस मॅच आहे. क्लीन बॉल. फलंदाज बाद झालाय तो म्हणजेच नव्यानं गेला होता मैदानाच्या आतमध्ये कल्पेश वाढान. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साईनाथ की पालकी, साईनाथ की पालकी, साईनाथ की
थँक्यू डीजे. आपण पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. जय गणेश गवलीपाडा विरुद्ध सोनसरी तांबडमाळ. धावसंख्या झाले पहिल्या इनिंग मध्ये आणि षटक आपण जर पाहिलं तर योगेश याचं सुरू आहे आणि त्याने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. धावसंख्या झाली 2 षटकं पूर्ण झाल्याच्या नंतर आपण पाहू शकतात ते म्हणजेच 14 धावा आणि नवीन गोलंदाजी मार्कवरती आलाय जयेश बडबे. आपण आपल्याला कदाचित माहिती नसेल मात्र खो खो कबड्डी आणि मलखांब यांसारख्या इतर देशी भारतीय खेळांसह बर्लिन 1936 ऑलिम्पिकच्या बाजूला प्रात्यक्षिक करण्यात आलेला आहे. म्हणजेच तिथे 7 समुद्र पार हे दोन्ही भारतीय खेळ पोहोचलेले आहेत. त्याकडे सुद्धा वळायला हवं आपल्याला कारण की ते सुद्धा चांगले खेळ आपल्याला बघायला मिळतात आणि कमी वेळेमध्ये ते खेळता येतात. दरम्यान हा चेंडू निर्धाव जयेश याच्या माध्यमातून हाताळला गेला. धावसंख्या काय व्हायची 14 या धावसंख्येवरती. आताचा चेंडू अतिशय सुरेख होता. भरपूर माहिती जी मिळते ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू इतर खेळांविषयी सुद्धा कारण की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा नक्कीच मोटिव्हच आहे की क्रिकेटच्या जोडीला इतर खेळांचा इतर गोष्टींचा सुद्धा विकास आपल्याला करायचा. दरम्यान या ठिकाणी थोडीशी तारांबळ उडते क्षेत्ररक्षण करताना. आज थोडंसं लूज क्षेत्ररक्षण झालंय तांबडमाळ संघाच्या माध्यमातून. या 3 धावेने धावफलक पुढे सरकतोय 17 या धावसंख्येवरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आपण अगोदर जर पाहिलं तर मिडविकेट क्षेत्रामध्ये किंवा स्क्वेअर लेग रिझन मध्ये 3 धावांचा मिसफिल्ड आणि आता सुद्धा डीप एक्स्ट्रा कव्हर किंवा मग स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये सुद्धा मिसफिल्ड झाली होती. या ठिकाणी अपील झालंय. फलंदाज क्वाड बिहाइंड विकेटच्या पद्धतीने बाद. राजाची शिर्डी वाल्याची आहे दुनिया सारी दिवानी. माझ्या राजाची शिर्डी वाल्याची आहे दुनिया सारी दिवानी. आज राहतो आम्ही सुखानी साईबाबाच्या आशीर्वादाने. राहतो आम्ही सुखानी साईबाबाच्या. थँक्यू डीजे. इथे मात्र मला वाटतं राज बुरकुंड याची जी आज कमी आहे. राज उंबरसाडा हा जो खेळाडू आहे त्याची कमी नक्कीच जाणवेल कारण तो जरी खेळला नसता जसं मैदानामध्ये असता तरी गोलंदाज त्यांना मिळाला असता. एखादा फलंदाज सुद्धा एक चांगले फटके सुद्धा त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळतात. तो आज उपस्थित नाहीये. रोहित बुरकुंड हा बाद झालेला नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. विशाल बरफ या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे मात्र क्षेत्ररक्षकाला चेंडून चकवलाय आणि चेंडू झाला फरार. धाबा येतात ते 4. फुलला कवला कवला फुल त्याचा कोणा या तोडला. पिवला पिवला फुल माझे आयटम मी तोडला. कवला कवला फुल त्याने केसा तर मालेला. पिवला पिवला फुल त्या मी ह्यानच तोडला. कवला कवला फुल माझे केसात मी मालला. थँक्यू डीजे. चला आपण पाहणार आहोत काय घडतंय. तर इथं चौकाराला धावफलक पुढे सरकला गेला जाऊन पोहोचला तो 21 या धावसंख्येवरती. आपण खो खो संघाविषयी बोलत होतो. खो खोच्या विश्वचषकाविषयी बोलत होतो. नक्कीच 2025 मधील पुरुष आणि महिला या दोन्ही विभागांमध्ये स्पर्धा खेळली. दरम्यान हा चेंडू आलाय चौकार. अजून एक चांगला फटका. फलंदाज विशाल बरफ चांगली फलंदाजी. पिवला पिवला रान भेंडायू फुलला. कवला कवला फुल त्याचा कोणा या तोडला. पिवला पिवला फुल माझे आयटम मी तोडला. चेंडू टाकून दिला. आतापर्यंत 5 शेवटचा चेंडू शिल्लक असेल. मला वाटतं चेंडू द्या. चेंडू पुरवा. चला एक शेवटचा जे माहिती राहिले तर तुम्ही 19 तारखेला खो खोची फायनल अनुभवू शकाल. त्याचा नक्कीच हॉटस्टार वरती तुम्ही पाहू शकता. त्या मॅचेस चांगल्या मॅचेस होतात बघायला मिळतात. जवळजवळ 19 संघ आपल्याला बघायला मिळतात. 13 जानेवारीला भारत विरुद्ध नेपाळ असा सामना झाला होता आणि त्यामध्ये भारताने
42 गुण मिळवले होते आणि नेपाळ हा 37 गुणाने 3 गुणाने मला वाटतं 5 गुणाने मागे पडला होता. दरम्यान इथे वाईट बॉल वाईटना धाव फलक आपण पाहू शकतात पुढे सरकतो जाऊन पोहोचतोय 26 या धावसंख्येवरती. तशीच आपण जर पाहिलं तर काउंटी क्रिकेट सुद्धा इंग्लंडमध्ये सुरू आहे आणि तिथे जयदेव उनाडकड हा सुद्धा चांगली कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळतोय. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये अतुल ठाकरेच्या हातामध्ये जेल देऊन विशाल बरब याला मात्र बाद व्हावं लागतंय. आजचा दिवस आपण जर पाहिला मकर संक्रांतीचा दिवस आज सुद्धा एक खोची मॅच आता दुपारी 12:30 वाजता सुरू होईल. भूतान आणि भारत पेरू आणि भूतान अशी 12:30ची लढत आहे आजच्या दिवसामध्ये. पेरू विरुद्ध भूतान अशी 12:30ची एक लढत आपल्याला बघायला मिळू शकते. इथे बसून तुम्ही ती पाहू शकाल. त्यानंतर आज रात्री 8:15 ब्राझील विरुद्ध भारत अशी एक खोची मॅच तुम्हाला बघायला मिळेल. तर त्याचा सुद्धा तुम्ही आनंद घेऊ शकता. उद्या 15 तारखेला भारत विरुद्ध पेरू असे रात्री 8:30 वाजता म्हणजे उद्या सुद्धा 8:15 आहे 8:15 मला वाटतं ती स्पर्धा या ठिकाणी ते मॅचेस बघायला मिळतील. दुपारचं सत्र सकाळी जर आपण पाहिला तुम्ही क्रिकेट पाहू शकता. संध्याकाळी खो खोच्या मॅचेस पाहू शकता लाईव्ह. दरम्यान मयूर शेंडे बॉलिंग मार्कवरती आलाय. ऑन साइडला चांगल्या पद्धतीने खेळला जातो चेंडूला. बघा बॅटिंग तेवढी वाईट नाहीये चांगली झाली कारण की आला चौकार. थँक्यू डीजे. इथे मात्र आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेमध्ये आज तांबडमाळ संघ थोडासा आपले हात ढिले करताना दिसतोय धावसंख्या देण्यामध्ये. शतरक्षणामध्ये थोडीशी कमतरता बघायला मिळते कारण की धावसंख्या थोडीशी पुढे सरकले जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवरती. शतरक्षण आज भरपूर अपेक्षेपेक्षा खराब झालाय असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण की आपण पाहतोय इथे मात्र चेंडूखाली शतरक्षक आणि या ठिकाणी फलंदाज बाद. नक्कीच आता चांगलं शतरक्षण म्हणावं लागेल. भरपूर लांब गेला होता आणि चेंडूला गॅदर करण्याच्या नादामध्ये कदाचित एका हातामध्ये झेल बसला असं म्हणावं लागेल. तर फलंदाज बाद झालाय मात्र धावसंख्या आहे ती 30. थँक्यू टीचे. या ठिकाणी उपस्थित झाले आदरणीय सन्माननीय पंढरीनाथ जी कोठावले आणि हेमंत दादा. आम्ही या साऊंडच्या कोण्यातून तुम्हाला नक्कीच इथून बघतोय. वेलकम हेमंत. 40+ संघाचे अजून चांगले खेळाडू खूप खूप स्वागत आहे आपलं स्टेजवरती. असं नसतं व्हावं अशी आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून विनंती आहे. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. तर इथे 30 धावा धावफलकावरती डॉट डिलिव्हरी या ठिकाणी डॉट डिलिव्हरी आलेली आहे. हवेमध्ये चेंडू शतरक्षक पोहोचेल का मोठा प्रश्न निर्माण झालाय. चांगला प्रयत्न होता मात्र इथे एखादी अटीतटीचा कॉन्टॅक्ट बघायला मिळाला मात्र फलंदाज बाद. पंच धावा किती आमचे स्कोरर या ठिकाणी कन्फर्म करायचं आहे. 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धाव्याने धावफलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 32 या धावसंख्येवरती. गवलीपाडा संघ जर आमचे स्कोरर आले त्यांना माहिती पुरवायची आहे. मयूर
दरम्यान चांगला फटका, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी या चौकारेषे धावसंख्या नक्कीच वाढेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 36 या धावसंख्येवरती. नक्कीच या ठिकाणी टॉस करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय. चला या लगेच आई गावदेव भेंडीपाडा ए, आई कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए, भेंडीपाडा आणि नाईकपाडा दोन्ही ए संघ टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. या धावत या, समोरून या, मैदानामधून या. चला आपल्याला माहित असायला हवं 4 षटकं संपलेली आहेत. आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायला हवं. हे सर्व संघांना लक्षात घ्यायला हवं की एक इनिंग नंतर आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायला पाहिजे. चला महेश दादा आपण लवकर या, कारण इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो, लक्षात घ्या. हॅलो हॅलो चिक हॅलो, या टॉस साठी या नाईकपाडा. कुमार भगले यांना विनंती करतो, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. कुमारजी भगले या स्पर्धेचे आयोजक आहेत, त्यांच्या संघाच्या माध्यमातून म्हणजे प्रो स्पोर्ट्स लाईनपाड्याच्या या आयोजनामध्ये प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा संघाचे एक आधारस्तंभ कुमार भगले यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. छाप असा कौल झालाय आणि छाप आलेला आहे. लहू म्हणजेच भेंडीपाडा संघाने टॉस जिंकलेला. मी कुमार यांना विनंती करतोय की आपण असं नसतं बाबा, लहू टॉस जिंकलाय, काय निवडाल? फिल्डिंग. फिल्डिंगच का? चेस करू आम्ही. शुभेच्छा असतील तुम्हाला. नाईकपाडा संघ दादा बऱ्याच दिवसानंतर भेट होते, मात्र टॉस जिंकला तर तुमचं काय मन होतं? आमचं पण क्षेत्ररक्षण. मग तुम्हाला आता बॅटिंग करायची आहे 4 षटकांमध्ये, तर आज आम्हाला कोण कोण बॅट्समन तुमच्या गावातले बघायला मिळते? आहेत सगळे. खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला सुद्धा. जाऊया आपण मैदानाच्या बाजूनं. त्या ठिकाणी सामना सुरू होतोय. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. ओव्हर टू ग्राउंड. दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. टार्गेट जर आपण बघितलं ना तर 37 धावांचं टार्गेट आहे. एक माफक आव्हान आहे. विवेक आपण पाहतोय डीप मध्ये चेंडूला फील्ड करतोय. एक धाव धाफलकावरती आलेली आहे. एक धाव ही धाफलकावरती ऍड केलेली आहे. आपण पाहतोय श्री गणेश झाला या एका धावेने. एक धाव धावफलकावरती 37 धावांचा पाठलाग करत असताना इथे पाहतोय पण सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाला टीम आपण पाहतोय आज राज उंबरसाडा याची नक्कीच कुठेतरी कमी जाणवत असेल
ती म्हणजे जय गणेश गवलीपाडा या टीमला. आपण पाहतोय राज उंबरसाड्याचा जो शेड्यूल असतो तो भरपूर बिझी असतो, सध्या बिझी आहेत. बघा स्वीपच्या अंदाजामध्ये फटका देखील खेळला गेलाय. चेंडूला सरळ पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वीप शॉट हा येतोय चौकार. हा चौकारला आहे. चौकारशे धावफलक 5 धावसंख्येवरती. आपण पाहतोय आज आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल संघाचे सपोर्टर्स आपण पाहतोय भरपूर मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेत हा मॅच बघण्यासाठी. कारण अगदी त्यांचं गाव इथून जवळ आहे आणि हे मैदान अतुल ठाकरेसाठी त्याचं घरचं मैदान आहे, होम ग्राउंड आहे अतुलसाठी. आणि बघा त्या प्रकारे फलंदाजी तो देखील करतोय आणि त्याला देखील माहिती आहे दुपारच्या सकाळच्या 17 पासून तर दुपारच्या 17 पर्यंत जो लेफ्टी फलंदाज आहे त्याच्यासाठी भरपूर मुभा असते मोठे फटके खेळण्याची आणि त्याचा फायदा तो भरभरून उचलतोय. षटकार ठोकलाय. बघा पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एका गुडघ्यावरती बसून चांगला स्ट्रोक त्याने ते कंप्लीट केलाय. चौकार त्यानंतर हा षटकार. धावफलक जाऊन पोहोचतोय 11 या धावसंख्येवरती. ऋतिक बरफ हा गोलंदाज इथे महागडा ठरताना दिसतोय. त्यानंतर A1 कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे गावदे स्पोर्ट्स भेंडीपाडा ए आणि आई काणाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए. ऑन साईडला फटका केला गेला. क्षेत्ररक्षक विवेक तिकडे धावतोय मात्र चेंडू फरार. सीमारेषा पार. अतुलच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. बघा खूप चांगला इथे ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. दोन क्षेत्ररक्षकांना भेदत असताना चेंडू सीमारेषेच्या पार होतोय. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. विवेक येतोय. झेलची संधी मात्र चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. अतुलच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. 6 धावा. बघा खूप चांगला फटका. 5 चेंडूमध्ये 21 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. कुठल्या प्रकारे एक्स्ट्रा धावा आलेली नाहीये. 21 धावा धावफलकावरती. बघा हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता, त्याला सन्मान दिलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका त्याने खेळलाय. स्ट्राईक रोटेट केली. एक सिंगल धाव आली. धावफलक 37 धावांचा पाठलाग करत असताना 22 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये या सामन्याचं चित्र स्पष्ट दिसायला लागलेलं आहे. कारण ज्या प्रकारे अतुल याने फलंदाजी केलाय त्याने इरादे स्पष्ट देखील केल्यात. अठरा चेंडू बाकी आहेत आणि 18 चेंडू मध्ये विजयासाठी 15 धावांची गरज आहे. 18 चेंडू विजयासाठी 15 धावा. रोहित येतोय. रोहित भुरकुंड. पहिला चेंडू इथे आपण पाहतोय कुठे पडतोय. पंच दर्शवतायत व्हाईट बॉल. रोहित भुरकुंड आपण पाहतोय जो दुसऱ्या क्रमांकावरती बॉलिंग टाकण्यासाठी आलेला आहे आणि त्याने ते व्हाईट चेंडू हाताळलाय. एक्स्ट्रा रन आपण पाहतोय. एक्स्ट्रा धाव ही धावफलकावरती 14 धावांची गरज असेल इकडनं मॅच जिंकण्यासाठी. 18 चेंडू आणि विजयासाठी 14 धावा. ऑन साईडला काय फटका केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईन बाहेर हा चेंडू सरळ पाठवून दिलाय. 6 धावांनी करता षटकार. अतुल ठाकरे पण पाहतोय आणि अतुल ठाकरे या मैदानावरती नेहमीच चांगल्या टच मध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो. खूप चांगली फटकेबाजी या मैदानावरती अतुल नेहमीच करत असतो. हे त्याचं होम ग्राउंड आहे, घरचं मैदान आहे आणि आपल्या घरच्या मैदानावरती आपल्या प्रेक्षकांसाठी खूप चांगली मेजवानी देत असताना विवेक आहे. मात्र विवेकच्या डोक्यावरून हा चेंडू निघून गेलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. आता मात्र 2 पावले दूर आहे आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाला संघ विजयापासून, कारण 2 धावांची गरज आहे. 16 चेंडू आणि विजयासाठी 2 धावा.
वन मॅन शो इथे करत असताना अतुल ठाकरे 7 चेंडूमध्ये 33 धावा त्याने बनवल्यात. बघा उचली घेणारा हा चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न, बॅटचा एज लागलाय, चेंडू सरळ निघून गेला विकेट किपरच्या मागे. लॉंग स्टॉप रेझर मध्ये चेंडू सीमारेषा पार होतोय आणि अशा प्रकारे हा सामना इथे जिंकतोय तो म्हणजे सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल संघ. हार्ड लक जय गणेश गौलीवाडा टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल टीम.